नमस्कार, मी सरला. मी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत एवढी प्रोटीनयुक्त जवसाची चटणी आणि तोंडाची चव वाढवणारी एक जबरदस्त अशी जवसाची चटणी बघणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही बघा, जवसाचे खूप सारे आपल्या शरीरासाठी फायदे आहे, किती कॅलरीज प्रोटीन आहे त्याच्यात हे तुम्ही बघू शकता. तर चला तर आपण चटणी करण्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे बघू. खूप झटपट होणारी चटणी आहे, पण इतकी पौष्टिक आणि जबरदस्त चवीची चटणी लागते ही. त्यासाठी मी जवस घेतलेला आहे, खूप सारा लसूण घ्यायचा आहे आणि लाल मिरची पावडर. जर मिरच्या असतील बेडगी मिरची तर तीही घालू शकता, पण आपल्याला त्या अगोदर जवस चांगलं खरपूस रंगावर भाजून घ्यायचं. खरपूस रंगावर म्हणण्यापेक्षा खरपूस चांगला स्मेल येईपर्यंत आपल्याला तडतड होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. जवसाच्या चटणीचं हेच मोठं महत्त्व आहे की आपल्याला जवस भाजण्याची हे पाहिजे, एकदम कमी गॅसवर मंद आचेवर आपल्याला जवस शांत चित्तेने भाजून घ्यायचं आहे. जेव्हा जवस तडतडल्या जाईल तेव्हाच आपल्याला ते बंद करायचं आहे. यामुळं काय होतं की जवसाचा एक चांगला स्मेल येतो आणि एक फ्लेवर चांगला बनतो चटणीचा. जेव्हा जवस चांगल्या भाजल्या जातं तेव्हा हे चटणीमध्ये एक वेगळीच चव निर्माण होते. आणि जवस खाण्याचे फायदे तर तुम्हाला माहिती आहे. जवस जर तुम्ही कच्चं खाल्लं रोज सकाळी 1 चमचा, तर यामुळं तुम्हाला भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळतात, कॅलरीज मिळतात. त्यामुळं तुम्ही जवस जर कच्चं खाल्ल्या जात नसेल तर नक्कीच तुम्ही जवस रोजच्या आहारामध्ये असा तरी समावेश केला पाहिजे. चटणी किंवा जवस बडीशोपमध्ये टाकायचं, भाजून खायचं. यामुळं काय होतं की भरपूर प्रमाणात प्रोटीन कॅलरीज मिळतात किंवा तर ह्या अशा पद्धतीने आपण पूर्ण चांगलं भाजून घेतलं खरपूस रंगावर जवस. आता आपल्याला हे थंड होऊ द्यायचं. थोडं गरम आपण मिक्सरमधून काढलं की हे थोडं याला घाम येतो आणि चिकट असतं, ते एक जेल टाईप असतं जवस, त्यामुळं चिकटपणा येतो त्याला. तर थोडं थंड होऊ द्यायचं. हवं तर तुम्ही ही चटणी खलबत्त्यातही कुटू शकता. दोन्ही टाईपना चटणी खूप छान होते, पण आपण मिक्सरला ही चांगली अशी बारीक करून घेऊया. पण त्या अगोदर काय करायचं, अगोदर काय टाकायचं ते मी सांगणार आहे की जवस तसंच राहिलं पाहिजे आणि तेल पण त्याच्या ॲज इट इज राहिलं पाहिजे. तर ह्या अशा पद्धतीने मी आता त्याच्यात लाल मिरची पावडर टाकणार आहे, थोडी जिरे टाकणार आहे चवीपुरते, आणि जी आपण मिरची पावडर चवीनुसार घेतली होती ती टाकणार आहोत, आणि थोडं चवीनुसार आपण मीठ ॲड करणार आहोत. तुमच्याकडे जर ह्या स्टेजला हिरव्या लाल मिरच्या असतील तर त्याही टाकू शकता. आणि मिक्सरला एकदम असं ऑन ऑफ करून तशी करून घ्यायची. आता आपण लसण टाकला नाही, आता ह्या स्टेजला लसण टाकायचा. लसण जर पहिलेच टाकला तर जवस चांगलं बारीक होत नाही, त्यामुळं लसण आत्ता टाकायचं आहे. आणि हे बघा, चटणीला एकदम अशी जबरदस्त झालेली आहे. चटणी ऑन ऑफ करूनच काढा. यामुळं काय होतं की जवसामध्ये तेलाचं प्रमाण जास्त असतं. जर आपण प्रेशरनं चालूच ठेवलं मिक्सर तर तेल बाहेर रिलीज होण्यास होतं. त्यामुळं ऑन ऑफ करूनच जवसाची चटणी बनवा आणि तुम्ही नक्की अशी चटणी आपल्या घरात बनवायलाच हवी. यामुळं काय होतं की आपल्या रोजच्या आहारामध्ये थोडंफार का होईना जवस येतं आणि शरीराला खूप सारं पौष्टिक असं फास्ट फूड आहे हे. तर तुम्ही रोज जवस कच्चं खा 1 चमचा. यामुळं तुमच्या केसांची वाढ नक्कीच जबरदस्त होईल. त्यामुळं ही गुणकारी चटणी अशी जवसाची आपण बनवलेली आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पण तुम्हाला जर तुमच्या केसांची, तुमच्या स्किन जर तुमची टवटवीत हवी असेल तर तुम्ही रोजच्या आहारामध्ये थोडीफार का होईना जवसाचा समावेश करा. नसेल कच्चा आवडत तर तुम्ही चटणीच्या रूपात तरी जवस खाच. यामुळं खूप जास्त प्रोटीन आपल्या शरीराला मिळतं, कॅलरीज मिळते.